कल्पना करूया की आपण एका अंधाऱ्या अगदी घनदाट जंगलात आहोत. आजूबाजूला केवळ किर्रर्र शांतता आहे. आणि पानांची नुसती सळसळ जरी झाली ना तरी काळजाचा ठोका चुकवणारी अशी ती भयंकर परिस्थिती आहे. अगदी खरंय. आणि अशा एका अज्ञात वाटेवरून चालताना आपल्या हातात एक छोटीशी चांदीची पेटी आहे. ही पेटी दुसरी तिसरी कोणतीही सामान्य वस्तू नाहीये. हो, ती या भयंकर जंगलातून जिवंत बाहेर पडण्याची एकमेव गुरुकिल्ली असू शकते. नक्कीच. तर आजच्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत रंजक विषयावर बोलणार आहोत. बाजिंद या ऐतिहासिक कादंबरीतील पान क्रमांक 72 या एकाच स्रोताचे आपण आज विश्लेषण करणार आहोत. आणि हा केवळ एक ऐतिहासिक प्रसंग नाहीये, तर त्या काळातील हेरगिरी आणि माणसांच्या मानसिकतेचा हा एक अत्यंत थरारक नमुना आहे. हो ना. म्हणजे आपला उद्देश फक्त काय घडले हे पाहणे नाही, तर त्यामागील कसे आणि का उलगडून दाखवणे हा आहे. हा प्रसंग खंडेराव, ज्यांना खंडोजी म्हटले, त्यांची पत्नी सावित्री, सखाराम आणि मल्हारी यांच्या भोवती फिरतो. हे सर्वजण स्वराज्य आणि भगव्या ध्वजासाठी आपले प्राणपणाला लावणारे निष्ठावान सेवक आहेत. बघा, या एकाच पानावरील मजकूर आपल्याला 17व्या शतकातील मराठा गुप्तहेर यंत्रणेचा, ज्याला आपण इंटेलिजन्स नेटवर्क म्हणतो, त्याचा एक प्रकारचा मास्टर क्लास देतो. हो. आणि स्रोताची सुरुवातच एका अत्यंत प्रबळ भावनेने होते ना, जिथे स्पष्ट म्हटलंय की खंडोजी आणि सावित्री आयुष्यभर स्वराज्य आणि भगव्यासाठीच जगतील आणि त्यासाठीच मरतील. अगदी बरोबर. आणि हे वाक्य केवळ एक घोषणा नाहीये. एका गुप्तहेरासाठी ना, त्याचं ध्येय हे त्याच्या अस्तित्वापेक्षा मोठं असावं लागतं. या मानसिक तयारीशिवाय कोणीही अशा जीवघेण्या मोहिमांवर जाऊच शकत नाही. खरंय. पण या अढाळ निष्ठेच्या वर्णनानंतर लगेचच कथानक एक अत्यंत सावध आणि गूढ वळण घेतं. हो, तिथे खंडोजी अतिशय खिन्नपणे सखारामला एक ताकीद देतात. ते म्हणतात, नकाच बोलू त्यांना की मी तुम्हाला इथवर आणलं आहे. बापरे, ही अचानक आलेली गुप्ततेची अट आपल्याला थेट त्या काळातील माहितीच्या व्यवस्थापनाच्या म्हणजे इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटच्या गाभाऱ्यात घेऊन जाते. नक्कीच. कारण ही ताकीद ऐकल्यावर सखारामच्या मनातही तोच प्रश्न येतो जो साहजिकच आपल्या सर्वांच्या मनात येईल. तो विचारतो ना की जर त्यांनी विचारलं की एवढ्या गुप्त वाटेने तुम्ही कसे काय आलात, तर काय सांगायचं? हो, कारण आपण विचार केला पाहिजे, अशा घनदाट जंगलात जिथे शत्रूची नजर असू शकते किंवा स्वराज्याचेच अत्यंत कडक पहारेकरी असू शकतात, तिथे विनाकारण फिरणे म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणे होय. आणि या प्रश्नावर खंडोजी जे उत्तर देतात ना, तिथे या कथेतील माहितीच्या सुरक्षेचा सर्वात रंजक भाग सुरू होतो. म्हणजे खंडोजी काही वेळ शांत राहतात आणि मग स्वतःच्या दंडावर बांधलेली एक छोटी चांदीची पेटी काढतात. हो, खिशातून नाही तर थेट दंडावरून काढतात. हो ना. आणि ते सखारामला सांगतात की वस्ताद काकांनी काहीही विचारण्यापूर्वी ही पेटी त्यांच्या हातात द्यायची आणि चंदन हा परवलीचा शब्द सांगायचा. या एका छोट्या कृतीमध्ये दडलेले सुरक्षेचे तंत्र खरोखरच थक्क करणारे आहे. आपण या चांदीच्या पेटीकडे केवळ एक वस्तू म्हणून न बघता एका प्रगत ओळख प्रणालीचा म्हणजे आयडेंटिफिकेशन सिस्टमचा भाग म्हणून बघितलं पाहिजे. म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात, ती पेटी पिशवीत नसून दंडावर बांधलेली होती. हो, याचा अर्थ ती वस्तू त्यांच्या शरीराचा एक भाग बनली होती. ती हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची कोणतीच शक्यता त्यांना ठेवायची नव्हती. बापरे, म्हणजे एखाद्याने ती पेटी बळजबरीने मिळवायचा प्रयत्न केला तर त्यासाठी आधी खंडोजींना मारावे लागले असते. अगदी बरोबर. आणि वस्ताद काका हे या साखळीतील पुढील महत्वाचे दुवे आहेत ज्यांच्यापर्यंत सखारामला पोहोचायचे आहे, पण खंडोजींचं नाव न घेता. हे सगळं ऐकताना ना मला आजच्या तंत्रज्ञानाची आठवण येते. म्हणजे या ऐतिहासिक चांदीची पेटी आणि परवलीच्या शब्दाची तुलना आपल्या आजच्या आधुनिक 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनशी म्हणजे 2FA शी करता येईल. अरे वा, हे खूप छान उदाहरण आहे. कसं ते सांगा बरं. म्हणजे बघा, आज आपण आपले बँक अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी फक्त पासवर्ड वापरत नाही, तर आपल्याकडे एक प्रत्यक्ष डिव्हाइस जसे की मोबाईल फोन असावा लागतो ज्यावर OTP येतो. अच्छा, म्हणजे समथिंग यू नो अँड समथिंग यू हॅव. अगदी तसंच. तिथे ही चांदीची पेटी म्हणजे एखादा हार्डवेअर टोकन किंवा एन्क्रिप्टेड पेनड्राईव्ह आहे जी तुमच्याकडे असणारी प्रत्यक्ष वस्तू आहे. आणि चंदन हा शब्द तो पासवर्ड आहे. हो, दोन्ही गोष्टी एकाच वेळी जुळल्या तरच वस्ताद काकांचा दरवाजा उघडणार. केवळ पेटी मिळवली पण शब्द माहीत नाही तरी उपयोग नाही. आणि केवळ चंदन शब्द माहीत आहे पण पेटी नाही तरीही तुम्ही शत्रूच मानले जाल. पण इथे मला एक प्रश्न पडतोय. कोणता?
केवळ एका वस्ताद काकांना भेटण्यासाठी एवढी कमालीची आणि गुंतागुंतीची गुप्तता का बाळगली जात आहे? यावरून त्या काळातील नेटवर्कची रचना किती धोकादायक असावी. इथेच ना गुप्तहेर यंत्रणेतील कंपार्टमेंटलायझेशन ही अत्यंत महत्वाची संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. कंपार्टमेंटलायझेशन म्हणजे माहितीचे तुकडे करणे? हो हो हो, अगदी बरोबर. माहितीचे असे तुकडे करणे की एका व्यक्तीला फक्त तेवढीच माहिती असते जेवढी त्याला त्याचं काम करण्यासाठी आवश्यक आहे. बघा, खंडोजी हे कदाचित फील्ड एजंट आहेत जे प्रत्यक्ष जमिनीवर काम करत आहेत. अच्छा, आणि सखाराम हा एक संदेशवाहक किंवा कुरिअर असू शकतो? नक्कीच. आणि वस्ताद काका हे हँडलर किंवा माहितीचं संकलन करणारे एक केंद्र आहेत. म्हणूनच खंडोजींनी सखारामला वस्ताद काकांसमोर स्वतःचं नाव न घेण्याची ताकीद दिली. कारण सखारामला हे माहीत असण्याची गरजच नाही की खंडोजींचा आणि वस्ताद काकांचा थेट संबंध काय आहे. हो ना. जर वाटेत सखाराम शत्रूच्या हाती लागला आणि शत्रूने त्याच्यावर अनन्वित अत्याचार केले तरी तो काय सांगेल? फक्त चंदन हा शब्द आणि ती पेटी, एवढंच. बापरे, तो वस्ताद काकांना खंडोजींपर्यंत पोचू शकणार नाही कारण त्याला तो दुवाच माहीत नाहीये. बरोबर. मूळ सूत्रधारांपर्यंत किंवा संपूर्ण जाळ्यापर्यंत शत्रू कधीच पोचू शकणार नाही याची ही अत्यंत निर्दयी पण खूप प्रभावी तजवीज आहे. खरंच, ही एक प्रकारची फायरवॉलच आहे. आणि ही फायरवॉल पार करणे हा केवळ पहिला अडथळा होता. यावरून त्या लोकांच्या डोक्यावर सतत किती टांगती तलवार असेल याची कल्पना येते. हो, पण या सगळ्या गुप्ततेचा आणि धोक्याचा अंतिम उद्देश काय होता हे सखारामच्या पुढच्या प्रश्नातनं उलगडतं बघा. हो, तो विचारतो ना की आम्ही चौघेच जाऊन येऊ म्हणता वस्तादांना भेटायला. आणि यावर खंडोजी होकार देतात. ते सांगतात की वस्ताद काकांना तुमची टकमकाची समस्या सांगा, ते लगेच खासगीकडे पत्र देऊन रवाना करतील. आणि त्यानंतर जे घडणार असते ते ऐकून त्या चौघांच्याही चेहऱ्यावर प्रचंड आनंद ओसंडून वाहू लागतो, कारण त्यांना साक्षात शिवाजी महाराजांची भेट मिळणार असते. हो, इथे तो टकमकाची समस्या हा शब्दप्रयोग खूप काही सांगून जातो. तेच मी विचारणार होते. स्रोतामध्ये या शब्दाचा थेट अर्थ दिलेला नाहीये, पण ऐतिहासिक संदर्भातून आपण त्याचे विश्लेषण कसे करू शकतो? बघा, टकमक टोक हे रायगडावरील अत्यंत भयंकर शिक्षेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे, जिथून गुन्हेगारांना कडेलोट केले जायचे. म्हणजे मृत्यूची शिक्षा. अशी समस्या जिचा न्याय किंवा तोडगा काढणे हे कोणत्याही सामान्य अधिकाऱ्याच्या हातात नाहीये. अगदी बरोबर. त्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात म्हणजेच खासगी विभागामार्फत शिवाजी महाराजांपर्यंतच पोहोचणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच त्यांच्या चेहऱ्यावरील तो आनंद केवळ एका राजाला भेटण्याचा नसून एका तारणहाराला भेटण्याचा आहे. शिवाजी महाराज हे त्यांच्या लोकांसाठी आशेचे आणि सुरक्षितेचे अंतिम ठिकाण होते. नक्कीच. पण याच उत्साहाच्या वातावरणातनं खंडोजी एक असं वाक्य बोलतात जे मला थोडं अस्वस्थ करतं, म्हणजे मला विचार करायला लावतं. कोणतं वाक्य? ते त्या चौघांना म्हणतात की अजून 1-2 कोस मी तुमच्यासोबत येता, मग तिथून मी येऊ शकत नाही. तुमचे काम झाले की मलाही सुटका मिळेल. आता तुमचे काम ते माझे काम आहे असे वाटू लागले आहे. हो, हे वाक्य थोडं लक्ष वेधून घेणारे आहे. इथे मी थोडा वेगळा दृष्टिकोन मांडू इच्छिते. तुमचे काम झाले की माझीही सुटका मिळेल. हे वाक्य ऐकायला थोडं स्वार्थी वाटत नाही का? काय खंडोजी या चौघांचा वापर स्वतःच्या एखाद्या गुप्त हेतूसाठी किंवा स्वतःच्या एका मोठ्या संकटातून सुटकेसाठी करत आहेत? हां, खूप चांगला मुद्दा आहे. म्हणजे आपण आत्तापर्यंत त्यांच्या निष्ठेबद्दल बोललो, पण हे वाक्य त्या निष्ठेला तडा देणारे असू शकते का? वरवर पाहता तसे नक्कीच वाटू शकते. मानवी स्वभाव हा अत्यंत गुंतागुंतीचा असतो आणि गुप्तहेरांचे जीवन तर सततच्या ताणतणावाने भरलेले असते. बघा, सुटका मिळणे या शब्दाचा अन्वयार्थ आपण 2 प्रकारे लावू शकतो. कसे? पहिला म्हणजे तुम्ही म्हणालात तसा एखादा छुपा हेतू. कदाचित खंडोजी स्वतः एखाद्या मोठ्या राजकीय किंवा लष्करी समस्येत अडकले आहेत आणि या चौघांना महाराजांपर्यंत पोहोचवणे हा त्यांच्या स्वतःच्या सुटकेचा एकमेव मार्ग आहे. आणि दुसरा अर्थ? दुसरा आणि त्या काळातील मानसिकतेच्या अधिक जवळ जाणारा अर्थ म्हणजे जबाबदारीतून मुक्तता. अच्छा, म्हणजे सुरक्षित पोहोचवण्याची जबाबदारी. हो, एका अज्ञात आणि धोकादायक प्रदेशातून 4 महत्त्वाच्या व्यक्तींना सुरक्षितपणे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याची अत्यंत मोठी जबाबदारी खंडोजींच्या खांद्यावर होती. गुप्तहेर हा सतत दुहेरी जीवन जगत असतो, जिथे एक चूक सर्वांच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकते. खरे, म्हणजे जोपर्यंत हे चौघे सुरक्षितपणे वस्ताद काकांपर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत खंडोजींच्या जीवाला घोर लागलेला असणार. नक्कीच. आणि तुमचे काम ते माझे काम वाटू लागले आहे यातून त्यांच्यातील एक मानसिक जवळीकही दिसून येते.
स्वराज्याच्या ध्येयासाठी काम करताना वैयक्तिक उद्दिष्ट आणि राष्ट्राचे उद्दिष्ट हे एकमेकांत इतके एकरूप होतात की त्यांच्यात फरक करणे कठीण होऊन बसते. म्हणजे त्यांची सुटका ही स्वार्थी नसून एका अत्यंत तणावपूर्ण जबाबदारीतून मिळणारी तात्पुरती विश्रांती असू शकते. अगदी बरोबर. हे स्पष्टीकरण त्या पात्राच्या मानसिक ओझ्याची योग्य कल्पना देते. जबाबदारीचं असं ओझं उतरणं ही खरोखरच मोठी सुटका असू शकते. पण आता इथून पुढचा जो प्रसंग आहे ना, तो तर कोणत्याही रहस्यमय चित्रपटालाही मागे टाकेल असा आहे. हो, तो जंगलातला प्रसंग. हो, ते पाचही जण पुन्हा जंगलातील अंधारी वाट चालू लागतात. चालताना आलेली ती भयंकर शांतता मल्हारी नावाचा साथीदार भंग करतो. तो खंडोजींना त्यांच्या स्वतःच्या अपूर्ण राहिलेल्या भूतकाळातील कथेबद्दल विचारतो. हो, विचारतो ना, खंडोजीराव पुढे काय झाले हो, मगाशी सांगता सांगता थांबला. हो, आणि इथे खंडोजी भूतकाळात रमतात. ते ज्या बाजिंद नावाच्या पात्राबद्दल बोलू लागतात ते ऐकून खरोखरच अंगावर शहारे येतात. बाजींच्या कथेची सुरुवातच एका अत्यंत नाट्यमय आणि धक्क्याच्या क्षणाने होते. खंडोजी सांगतात की जेव्हा त्यांनी बाजींची फौज पाहिली तेव्हा त्या फौजेचा भगवा ध्वज पाहून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला सावित्रीला मोठा धक्का बसला होता. आणि हा धक्का बसण्याचं मुख्य कारण काय होतं ते समजून घेणं खूप आवश्यक आहे. त्या काळात भगवा ध्वज हा केवळ आणि केवळ मराठ्यांची फौज वापरत असे. तो स्वराज्याचा, शिवरायांच्या सत्तेचा अधिकृत झेंडा होता. आणि दुसरीकडे खंडोजी आणि सावित्रीचं ठाम मत होतं की बाजीन तर भूतच आहे. म्हणजे एक अशी अमानवीय शक्ती जिचा सामना करणं अशक्य आहे. हो, आणि त्या भूताच्या फौजेवर स्वराज्याचा झेंडा. बापरे, इथे एक प्रचंड मोठा विरोधाभास जाणवतोय. एखाद्या भयंकर आणि अज्ञात शत्रूच्या फौजेवर स्वतःच्याच देशाचा झेंडा दिसणं, याची तुलना आपण एखाद्या कुप्रसिद्ध आणि क्रूर समुद्री चाच्याच्या म्हणजे पायरेटच्या जहाजाशी करू शकतो. हो, ते कसं? म्हणजे कल्पना करा, तुम्ही एका व्यापारी जहाजावर आहात. दूरवरून एक भयानक काळ्या रंगाचे चाच्यांचे जहाज तुमच्या दिशेने वेगाने येत आहे. तुम्ही मृत्यूच्या भीतीने थरथर कापत आहात आणि अचानक तुम्हाला दिसतं की त्या चाच्यांच्या जहाजावर प्रत्यक्ष तुमच्या देशाच्या अधिकृत नौदलाचा झेंडा फडकत आहे. अरे बापरे, मेंदू काम करणंच बंद करेल. हो ना. हे लोक कोण आहेत? आपले रक्षक आहेत की आपल्याच झेंड्याचा गैरवापर करणारे भक्षक? अगदी तीच अवस्था खंडोजींची झाली असणार. पण इथेच मला एक गोष्ट खटकते. काय? जर खंडोजींच्या मते बाजिंद हे एक भूत आहे, एक अतिमानवी आणि धोकादायक अस्तित्व आहे, तर ते त्याला पाहता क्षणी मुजरा का करतात? आपण भूताला घाबरून पळ काढतो किंवा त्याच्यावर हल्ला तरी करतो, त्याला आदरानं मुजरा करत नाही. यामागे नक्की काय रहस्य असावं? हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे त्यांच्यातील भीतीपेक्षा त्यांना बाजिंदच्या खऱ्या ओळखीबद्दल आधीपासूनच काहीतरी संशय होता का? इथेच ना त्या काळातील राजकीय आणि लष्करी शिष्टाचाराचा म्हणजेच प्रोटोकॉलचा भाग समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. बघा, मुजरा करणे ही कृती केवळ आदरापोटी केली जात नाही. मग सत्तेच्या राजकारणात मुजरा हा समोरच्या व्यक्तीच्या अधिकाराला आणि त्या सत्तेला दिलेली अधिकृत मान्यता असते. खंडोजी हे स्वतः स्वराज्याचे अत्यंत निष्ठावान आणि अनुभवी सेवक आहेत. ते कोणतेही सामान्य शेतकरी नाहीत जे भूताला घाबरून पळून जातील. अच्छा, म्हणजे त्यांची विचार करण्याची पद्धत वेगळी असणार. नक्कीच. जेव्हा ते बाजिंदासमोर मुजरा करतात तेव्हा ते एका अत्यंत सूक्ष्म आणि वेगवान मानसिक प्रक्रियेतून जात असतात. जर या भूताकडे मराठ्यांचा भगवा ध्वज आहे तर याचा अर्थ हा कोणी सामान्य दरोडेखोर सैतान किंवा काल्पनिक भूत नाहीये. म्हणजे याच्यामागे नक्कीच अशी कोणतीतरी मोठी शक्ती किंवा सत्ता आहे जिचा थेट संबंध स्वराज्याशी असू शकतो. हो, आणि कदाचित प्रत्यक्ष शिवाजी महाराजांच्या गुप्तेर खात्याशीही असू शकतो. त्यांचा तो मुजरा म्हणजे त्या भगव्या ध्वजाला आणि त्यामागे असलेल्या अज्ञात पण प्रबळ अधिकाराला दिलेली सलामी होती. म्हणजे हे एक प्रकारचं चाचपणी करण्याचं तंत्र होतं, टेस्टिंग द वॉटर्स. अगदी बरोबर. जर बाजिंदा खरोखरच स्वराज्याचा भाग असेल तर तो मुजऱ्याला योग्य तो प्रतिसाद देईल. आणि बाजिंदाची त्यानंतरची प्रतिक्रिया तर या संपूर्ण घटनेवर कळस चढवते. तो अचानक समोर येतो आणि चक्क मानवी भाषेत बोलू लागतो. तो म्हणतो ना, खंडोजीराव, आम्ही तुम्हास व सावित्रीला ओळखतो. जणू काही आजवर आम्ही तुमचीच वाट पाहत आहोत. बापरे, हे शब्द ऐकल्यावर खंडोजींच्या पायाखालची जमीनच सरकली असेल. जो व्यक्ती किंवा ज्याला ते आजवर भूत समजत होते तो केवळ माणसासारखा बोलत नाहीये, तो केवळ त्यांना नावानीच ओळखत नाहीये, तर त्यांच्या पत्नीलाही ओळखतोय आणि त्यांची वाट पाहतोय.
हो, हे एका अत्यंत गुंतागुंतीच्या गुप्तहेर जाळ्याचे म्हणजे कॉम्प्लेक्स एस्पिओनाइज वेबचे दर्शन घडवते, जिथे कोणीच कोणापासून लपलेलं नाही. खरंच. बघा, आम्ही तुमची वाट पाहत आहोत हे वाक्य सिद्ध करते की खंडोजींचा हा प्रवास आणि ते जे काही करत होते ते कोणाच्या तरी अत्यंत सूक्ष्म निरीक्षणाखाली होते. स्वराज्याची गुप्तहेर यंत्रणा ही फक्त शत्रूवरच नजर ठेवून नव्हती, तर स्वतःच्या माणसांवर, स्वतःच्याच गुप्तहेरांच्या हालचालींवरही त्यांचं तितकंच बारीक लक्ष होतं. म्हणजे हे वाक्य खंडोजींना एकाच वेळी दिलासा देणारे आणि प्रचंड धक्कादायक वाटले असेल. हो ना, दिलासा यासाठी की ते सुरक्षित हातांमध्ये आहेत, पण धक्कादायक यासाठी की ज्या मोहिमेला ते आपली स्वतःची मोहीम समजत होते ती कदाचित एका खूप मोठ्या आणि अदृश्य खेळाचा केवळ एक छोटासा भाग होती. बाजिंदची ही एंट्री आणि त्याचे ते शब्द कथेला एका अशा उंचीवर नेऊन ठेवतात जिथून पुढे काय होईल याचा अंदाज लावणे अशक्य होऊन बसते. हीच एका उत्कृष्ट गुप्तहेर यंत्रणेची ओळख असते, जिथे माहितीचा प्रवाह सतत एकाच दिशेने म्हणजे वरच्या दिशेने असतो, पण खालच्या स्तरावर काम करणाऱ्यांना संपूर्ण चित्र कधीच दिसत नाही. या संपूर्ण विश्लेषणावरून आपण पाहू शकतो की इतिहास हा केवळ तारखा, सनावळ्या आणि युद्धांची जंत्री नाहीये. तो मानवी बुद्धिमत्ता, निष्ठा, माहितीचं व्यवस्थापन आणि रणनीती यांचा एक अत्यंत जिवंत आणि श्वास रोखून धरायला लावणारा खेळ आहे. नक्कीच. ती दंडावर बांधलेली चांदीची पेटी जे एका हार्डवेअर टोकनसारखी काम करते, चंदन हा परवलीचा शब्द जो एन्क्रिप्शन की सारखा वापरला जातो, वस्ताद काकांसारखे सुरक्षित दुवे आणि या सर्वांवर नजर ठेवून असणारा तो भगवा ध्वज फडकवणारा बाजिंद नावाचा अज्ञात घटक, हे सर्व मिळून एक असं ऐतिहासिक चित्र तयार करतात जे कोणत्याही आधुनिक हेरगिरीवर आधारित कादंबरीला सहज मागे टाकेल. स्वराज्याची ताकद केवळ त्यांच्या तलवारीत नव्हती, तर अशा अदृश्य आणि अभेद्य माहितीच्या जाळ्यात होती. आणि याच जाळ्यामुळे एक लहानसे राज्य बलाढ्य साम्राज्यांशी यशस्वीपणे लढा देऊ शकले. माहिती हीच सर्वात मोठी संपत्ती असते आणि तिचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाला लावणारे खंडोजी आणि सावित्रींसारखे सेवक हे त्या यंत्रणेचे खरे आधारस्तंभ होते. हो, त्यांनी उभारलेली ही फायरवॉल शत्रूला तर दूर ठेवत होतीच, पण अंतर्गत सुरक्षताही तितक्याच सक्षमपणे जपत होती. नक्कीच. आता या सर्व सखोल चर्चेनंतर आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया जो या सगळ्या स्रोतांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून टाकेल. आपण संपूर्ण चर्चेत पाहिले की स्रोतामध्ये बाजिंदेला वारंवार भूत म्हटले गेले आहे. खंडोजींसारखे शूर आणि अनुभवी लोकही त्याला भूत मानत होते. पण आपण थोडा वेगळा विचार करूया. कसा विचार? भूत, राक्षस किंवा अमानवीय शक्ती समजून प्रचंड घाबरतात. ते खरं तर शिवाजी महाराजांचेच सर्वात गुप्त आणि अत्यंत उच्च दर्जाचे अंडरकव्हर ऑपरेटिव्ह असू शकतात का? अरे वा, हा खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. म्हणजे विचार करूया, एखाद्या जंगलात शत्रूची घुसखोरी रोखायची असेल किंवा तिथे स्वराज्याचे एखादे अत्यंत गुप्त ठिकाण लपवायचे असेल, तर तिथे मोठी फौज ठेवण्यापेक्षा तिथे एक भयंकर भूत राहते अशी अफवा पसरवणं जास्त सोपं आणि प्रभावी नाही का? अगदी बरोबर. शत्रूच्या मनात दहशत निर्माण करण्यासाठी आणि स्वतःच्या गुप्त हालचाली लपवण्यासाठी हे उच्च दर्जाचे गुप्तहेर स्वतःबद्दलच अशा भूतांच्या आणि सैतानांच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवत असतील का? हा मानसशास्त्रीय युद्धाचा म्हणजे सायकोलॉजिकल वॉरफेअरचा एक अत्यंत प्रगत प्रकार असू शकतो. हो ना, म्हणजे सामान्य लोक घाबरून ज्या जंगलात पाऊल टाकणार नाहीत, नेमक्या त्याच जंगलात हे भूत बनलेले गुप्तहेर स्वराज्याची सर्वात मोठी आणि महत्वाची कामे शांतपणे करत असतील. अगदी तेच. ती अंधारी रात्र, ते घनदाट जंगल आणि हातातील ती चांदीची पेटी. ती पेटी केवळ एका वस्ताद काकांचा दरवाजा उघडत नव्हती, तर ती एका अशा अदृश्य मानसिक आणि थरारक युद्धाच्या जगात प्रवेश करत होती, जिथे भूते देखील भगवा ध्वज हाती घेऊन स्वराज्यासाठीच पहारा देत होती. खरंच, हा विचार अंगावर काटा आणणारा आहे. या अफलातून रहस्याचा आणि मानसिक युद्धाचा विचार आपण नक्कीच करायला हवा. आजच्या या सखोल चर्चेत आपण इथेच थांबूया.